आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th मधील प्रोबॅबिलिटी वरती एक व्हिडिओ बनवला होता आणि आज आपण प्रोबॅबिलिटी वरतीच व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, खूप महत्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि उर्वरित राहिलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर परीक्षेच्या दृष्टीने आज या व्हिडिओमध्ये घेतलेला आपला पहिला प्रश्न आहे की इफ टू कॉइन आर टॉस फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. तर 2 कॉइन्स टॉस, आपण 2 नाणे टाकल्याच्या नंतर जे काही आपल्याला घटना पुढच्या विचारलेल्या आहेत की गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड आणि गेटिंग नो हेड. मग अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीस आपल्याला सॅम्पल स्पेस तयार करून घ्यायचा असतो. म्हणजे आपल्याकडे एस बरोबर 2 नाणे टाकल्याच्या नंतर आपल्याला एच 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 टी टी एच आणि टी टी असे 4 घटक मिळतात. म्हणजेच एन एस बरोबर आपल्याला 4 मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे पहिलं जे काही घटना दिलेली म्हणजे आपण इव्हेंट 1 मध्ये इव्हेंट ए बरोबर आपल्याला काय विचारलेलं आहे की ऍटलिस्ट 1 हेड, की आपल्याला कमीत कमी एक हेड आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे आपल्याला यामध्ये कमीत कमी एक एच असायला पाहिजे. तर असे 3 ठिकाणी आलेले आहेत. मग ते 3 घेऊ आपण, एच 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 टी आणि टी एच. म्हणजेच एन ए बरोबर आपल्याला 3 मिळाले. तर याचीच आपल्याला प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी पी ए बरोबर एन ए छेदामध्ये एन एस बरोबर एन ए ची जी काही व्हॅल्यू आहे 3 आणि एन एस 4 भाग जात नाही, म्हणून हेच आपली अशी प्रोबॅबिलिटी आपल्याला इथे मिळालेली आहे. आपल्याकडे दुसरा जे काही प्रश्न आहे तर गेटिंग नो हेड, की आपल्याला एकही हेड मिळालेला नाही पाहिजे. म्हणजे एकदाही आपल्याला येच नसायला पाहिजे असा प्रश्न आहे. तर या 3 मध्ये येच आहे, फक्त एकामध्येच नाही. मग इव्हेंट बी बरोबर फक्त एकदाच टीटी येईल आणि एन बी बरोबर 1 येईल. मग आपल्याला इथे या पीबी ची जी काही प्रोबॅबिलिटी काढायची, मग ए एन बी छेदामध्ये एन एस बरोबर 1/4. तर आपल्याकडे या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न असा सोडवायचा आहे. आपल्याला 2 कॉइन आलेला आहे म्हणून आपण हे 4 एच एस एच टी टी एच आणि टी टी घेतलेला आहे आणि त्यावर आधारित ज्या काही इव्हेंट विचारलेल्या आहेत, घटना, त्या आपण इथे घेतलेल्या आहेत. यानंतर आपला पुढील प्रश्न, या महत्वाच्या प्रश्नामध्ये आज आपण दुसरा प्रश्न घेतलेला आहे की देअर आर 15 tickets in a box, की एका पेटीमध्ये 15 तिकिटे आहेत. इट्स बेरिंग ऑन वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. 1 ते 15 मधील एक तिकीट किंवा एक नंबर काढलेला आहे. तर 1 ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the tickets drawn. तर आपल्याला काय दिलेलं आहे की 15 तिकिटाच्या एका पेटीमधून, एका बॉक्स मधून एक जर आपण यादृच्छिक पद्धतीने काढल्याच्या नंतर आपल्याला खालील घटनांची संभाव्यता इथे काढायला सांगितलेली आहे. तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीस काय दिलेले आहे की एकूण तिकीट आहेत 15. मग आपला सॅम्पल स्पेस काय तयार होईल की 1 ते 15 आपले तिकीट आहेत, म्हणून ते नंबर आपण इथे अगोदर टाकून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. मग एन एस आपल्याला एकूण किती आहेत हे 15. त्यानंतर आपला जे काही पहिली इव्हेंट विचारलेली आहे आपल्याला की सो ॲज एव्हन नंबर्स, आपल्याला इथलच्या यामधील फक्त समसंख्या विचारलेल्या आहेत, समसंख्या दाखवायच्या आहेत. म्हणून आपण इव्हेंट पहिल्यामध्ये त्याला ए देऊ. मग ए बरोबर कोणत्या समसंख्या आहेत तर 2 4 6 8 10 12 आणि 14. मग एन ए बरोबर 1 2 3 4 5 6 7 हे किती 7 मिळाले. त्यानंतर आपल्याला याचीच प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग एन ए छेदामध्ये एन एस बरोबर 7/15. इथेही भाग जात नाही, आपण याला असंच ठेवून देऊ.
यानंतर आपल्याकडे दुसरी जी काही इव्हेंट दुसरा प्रश्न आहे तर इव्हेंट बी घेऊ त्यासाठी. तिथे काय विचारलंय की आपल्याला एक नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पट्टीतील किंवा 5ने गुणित भाग 5च्या पाड्यातील आपल्याला तो घटक घ्यायचा आहे. तर 5 मध्ये 5, 10 आणि 15. 5, 10 आणि 15 हे तीनच आहेत. मग एन बी बरोबर आपल्याला 3 मिळाले. त्यानंतर मग त्याची ही संभाव्यता पी बी बरोबर एन बी छेदामध्ये एन एस म्हणजेच 3/15. तर 3 1 3 आणि 3 5 15 म्हणजेच किती आलेले उत्तर 1/5 आपल्याला दुसऱ्याची संभाव्यता मिळालेली आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारल्याच्या नंतर आपल्याला सॅम्पल स्पेस दिलेला आहे त्यानुसार घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही घटनेमध्ये इव्हेंटमध्ये विचारला असेल समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या अशा टाईपचे प्रश्न यावरती विचारले जातात किंवा अशा 5च्या 3च्या पट्टीतील किंवा मग पूर्ण वर्ग संख्या जे काही प्रश्न विचारले असेल तो यामधून शोधून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं काढायचं असतं. तर यानंतर आपला पुढील प्रश्न आपण यामध्ये प्रश्न क्रमांक 3 घेतलेला आहे की अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट्स 2 3 5 7 9 विदाउट रिपिटेशन की 2 3 5 7 9 यापासून आपल्याला त्याचा पुनर्वापर न करता आपल्याला एक संख्या 2 अंकी संख्या बनवायची आहेत आणि खालील घटनांची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. तर यामध्ये आपल्याला 2 3 5 7 9 यापासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे सुरुवातीस. म्हणजे जो काही आपला सॅम्पल स्पेस आहे तर तो काय आहे की आपल्याला 2 3 5 7 9 यापासून संख्या बनवायच्या आहेत. मग आपण सुरुवातीस 2 पासून 2 अंकी संख्या बनवू. मग 2 सोबत जर आपण 3 घेतले तर 23, 5 घेतले तर 25, 7, 27 आणि 9 29 4 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपलं 2 सोबतच सगळं हे संपल्याच्या नंतर आपल्याला आता 3 सोबत, मग 3 सोबत पहिलं 2 घेऊ. 3 आणि 2 म्हणजे 32, 3 5 35, 7 37 आणि 9 म्हणजेच 39. परत आपल्याला याच्यासोबत 3 सोबत सुद्धा 4 संख्या मिळालेल्या आहेत. आता आपल्याला 5 सोबत सुरुवातीस इकडे 52 आणि 53, 52 53. त्यानंतर इकडे 57 आणि 59, 57 59. आता 5 सोबत आपल्याला 4 संख्या मिळालेल्या आहे. आता आपण 7 सोबत पहिलं 72 घेऊ. 73, 75 आणि 19. त्यानंतर आता 9 सोबत 92 93 95, 92 93 95 आणि 97. तर प्रत्येकासोबत 4 4 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणजे एकूण अंक 5 आहेत. तर 20 आपले टोटल होतील. तरी 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15 16 20 NS बरोबर आपल्याला 20 संख्या मिळालेल्या आहेत. आता याच सॅम्पल स्पेस मधून आपल्याला काय करायचं आहे की आपली जी काही इव्हेंट पहिलं काय प्रश्न विचारलाय की एन ओड नंबर्स यामधील विषम संख्या आपल्याला इथे काढायच्या आहेत. म्हणजेच आपण इव्हेंट ए बरोबर आपल्याकडे जर आपण पाहिलं तर यामध्ये जास्तीत जास्त ओड नंबर्स आहेत. पहिली 23 ओड नंबर आहे, 25 आहे, 27 आहे, 29 आहे, फक्त इथे 32 नाही. 35 आहे, 37 आहे, 39 आहे, 52 नाही, 53, 57, 59, 72 नाही, नंतर 73, 75, 19, 92 नाही, 93, 95 आणि 97. एन ए बरोबर आपल्या किती कटल्या 20 मधल्या 1 2 3 आणि 4 म्हणजे हे 16 मिळाले आपल्याला. तर याची संभाव्यता काढू. पी ए बरोबर एन ए छेदामध्ये एन एस बरोबर 16/20 म्हणजे 4 चौक 16 4 पंचे 20. आता आपल्याला इव्हेंट बी प्रश्न दुसरा काय दिलेला आहे तो पाहू आपण. यामध्ये प्रश्न दुसरा विचारलाय की 5 ने भाग जाणाऱ्या
किंवा 5च्या पाड्यातील आपल्याला पटीतील संख्या इथे घ्यायच्या आहेत. आता 5च्या पटीतील घेण्यासाठी आपल्याकडे पहिली येईल आपली 25, त्यानंतर 35, त्यानंतर येईल आपल्याकडे 75 आणि 95. असे 4 संख्या आपल्याला येत आहेत. म्हणजे 25, 35, 75 आणि 95. NB बरोबर किती मिळाले? 4. संभाव्यता काढू. PB बरोबर NB छेदात NS म्हणजेच 4/20. 4 1 4, 4 पंचे 20. 1/5 आपल्याला दुसऱ्याची जे काही प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे. तर आपल्याला 2 अंकी संख्या इथे बनवायला सांगितल्या होत्या आणि आपण त्या 2 अंकी संख्या प्रत्येक अंकापासून कशा बनतात त्या इथे सॅम्पल स्पेस मध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यावरून विचारलेल्या 2 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे इथे समजावून दाखवलेली आहेत. तर यानंतर आपला जो काही पुढील प्रश्न आहे तो पाहू. आपल्या या महत्वाच्या प्रश्नामध्ये आज आपण 4था प्रश्न घेतलेला आहे की अ बलून व्हेंडर हॅज 3 रेड 3 ब्लू अँड 4 ग्रीन बलून्स. की एका विक्रेत्याकडे 2 लाल 3 निळे 4 हिरवे फुगे आहेत आणि ही वॉन्ट्स टू चूज वन ऑफ देम टू रॅन्डम टू गिव्ह इट अ प्रणाली. तर यापैकी प्रणालीला एक यादृच्छिक पद्धतीने घ्यायचा आहे. तर द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स. तर खालील घटना आपल्याला त्यानुसार काढायच्या आहेत. तर आपल्याकडे सर्वप्रथम काय दिलेलं आहे की 3 प्रकारचे फुगे आहेत, 1 2 आणि 3. तर यापासून आपल्याला एक सॅम्पल स्पेस अगोदर तयार करायचा आहे. मग आपण उत्तर घेत असताना सुरुवातीस काय करणार आहोत की सॅम्पल स्पेस S बरोबर की आपल्याला इथे असं जरी लिहिलं तरी चालेल की 2 रेड, त्यानंतर 3 ब्ल्यू आणि 4 ग्रीन. क्लोज करून 2 आणि 3 5 आणि 4 9 म्हणजेच NS बरोबर 9 आपल्याला मिळालेले आहेत. किंवा तुम्हाला असंही जमतं की 2 रेड आहेत तर इथे R1 R2, 3 ब्ल्यू आहेत तर B1 B2 B3, इथे ग्रीन आहेत तर G1 G2 G3 G4 असं घेतलं तरी चालतं. आणि असं घेतलं तरी दोन्हीपैकी जे आपल्या मनावर आहे कुठलेही घ्या, असं घेतलं तर हे थोडक्यात होईल. मग आपल्याकडे आपण असा एक सॅम्पल स्पेस तयार केलेला आहे आणि त्याची आपल्याला टोटल 9 मिळालेले आहेत. मग यामध्ये आपल्याला 9 हे झाल्याच्या नंतर आपल्याकडे जे काही पहिला प्रश्न आहे आपल्याकडे की रेड बलून की लाल फुगा मिळण्याची जी काही संभाव्यता आपल्याला इथे काढायची आहे. मग आपण इथे इव्हेंट ए घेऊ की इव्हेंट ए बरोबर रेड बलून. आपल्याकडे रेड किती आहेत? 2च आहेत. मग 2 रेड क्लोज करा आणि NA बरोबर किती होईल? आपलं उत्तर 2. आता याची संभाव्यता काढण्यासाठी आपण समोरच संभाव्यता काढूयाची की मग PA बरोबर NA छेदामध्ये NS म्हणजेच 2/9. NA ची किंमत 2 आहे आणि NS आपल्याकडे 9 आहे. त्याला भाग जात नाही, ते तसंच राहील. आपण दुसरं इव्हेंट, दुसऱ्या प्रश्नासाठी आपण इव्हेंट B घेऊ. मग दुसऱ्यामध्ये काय ब्ल्यू बलून म्हणजे निळा फुगा मिळण्याची संभाव्यता काढायची. मग आता निळे किती आहेत आपल्याकडे? तर 3 आहेत. मग 3 ब्ल्यू आणि NB बरोबर इथे आपल्याला 3 लिहिता येईल. मग याच्या नंतर PB बरोबर NB छेदामध्ये NS म्हणजेच 3/9 भाग द्या. 3 1 3 3 3 9. 1/3 आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे इव्हेंट आपण C प्रश्न तिसऱ्यासाठी घेऊ की इव्हेंट C बरोबर की आपल्याला प्रश्न तिसरा ग्रीन बलून म्हणजे आपल्याकडे हिरवे किती आहेत? तर हिरवा फुगा मिळण्याची संभाव्यता इथे विचारलेली आहे. म्हणजेच आपल्याकडे 4 ग्रीन NC बरोबर 4. आता आपल्याला त्याची संभाव्यता काढण्यासाठी PC बरोबर NC छेदामध्ये NS म्हणजेच 4/9. हे 4 आणि हे 9. तर आपल्याला 3 संभाव्यता आपण अशा पद्धतीने काढलेल्या आहेत. आपण दुसऱ्याही पद्धतीने त्याला लिहू शकतो आणि याही पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. तर जो काही आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्यानुसार आपण एकदा सॅम्पल स्पेस तयार केला की आपल्याला बाकीचे इव्हेंट काढता येत असतात. यानंतर आपला पुढील प्रश्न यामध्ये
प्रश्न क्रमांक 5 आपण घेतलेला आहे की 6 फेस ऑफ डाय आर एज सो बिलो A B C D E A. If the die is rolled once, find the probability of A appears on upper face, D appears on upper face. तर आपल्याकडे एकूण 6 म्हणजे 6 हे दिलेले आहेत. तर आपल्याला यामधून ह्या दोन प्रोबॅबिलिटी, दोन इव्हेंट्स इथे शोधायचे आहेत. मग आपल्याकडे जर आपण उत्तरामध्ये सॅम्पल स्पेस आपल्याला घ्यायचा आहे तर हे 6 दिलेले आहेत आपल्याला. कोणते आहेत तर A, B, C, D, E आणि A हे क्लोज करून NS आपण 6 घेऊ, कारण आपल्याला 6 दिलेली आहेत आणि हे 6च आहेत. हे झालं आपला सॅम्पल स्पेस. आता आपल्याला काय करायचंय की एक पहिला जे विचारलेला आहे इव्हेंट, त्याला आपण A दिलं, बरोबर. इव्हेंट ए मध्ये काय विचारलेलं आहे की आपल्याला एक पहिल्या प्रश्नात विचारले की A appears on upper face, की वरच्या फाशावरती A मिळणे. की आपल्याला जर पूर्ण आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये जर पाहिलं तर आपल्याला ए किती मिळतात 2. मग 2 वेळेस ए लिहू, त्याला क्लोज करून NA बरोबर आपण 2 आणू. मग आपल्याकडे त्याची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी P1 कंसात NA छेदामध्ये NS बरोबर 2 छेदामध्ये 6 म्हणजेच 2 1 2 2 3 6 1/3 अशी प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळाली. त्यानंतर आपली इव्हेंट प्रश्न दुसऱ्यासाठी आपण बी घेऊ. तर बी मध्ये आपल्याला D appears on upper face, की वरच्या फाशावरती आपल्याला काय पाहिजे, D हे अक्षर पाहिजे. तर आपल्याकडे पूर्ण आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये फक्त एकदाच D आलेले आहे, म्हणून एकदाच D घेऊन क्लोज करू आणि NB बरोबर 1. मग त्यानंतर याची प्रोबॅबिलिटी PB बरोबर NB छेदामध्ये NS म्हणजेच 1/6 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. फक्त आपल्याला सॅम्पल स्पेस तयार झाल्याच्या नंतर त्यावरील आधारित ज्या काही घटना आहेत त्यामधूनच शोधायच्या असतात आणि त्या आपल्याला सहज मिळू शकतात. फक्त आपला सॅम्पल स्पेस आपल्याला बनवता आला की उत्तर आपल्याला काढता येतं. यानंतर आपला पुढील प्रश्न, यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 घेतलेला आहे की इन अ गेम ऑफ चान्स, की एका खेळामध्ये जो काही बाण आहे तो बाण आपण त्याला फिरवल्याच्या नंतर तो कुठे रेस्ट घेतो, कुठे थांबतो. तर ऍट वन ऑफ द नंबर्स, की तो खालीलपैकी की पुढीलपैकी हा जो बाण आहे आपण याला स्पिन केले, याला फिरवल्याच्या नंतर तो या 8 पैकी कोण्या तरी एका ठिकाणी तो थांबतो. तर आपल्याला ते काय की यापैकी एकावरती थांबल. ऑल दीज आर इक्वली लाईकली आउटकम्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ऍट, की तो यापैकी कुठल्या तरी एकावरती थांबणार, निश्चितपणे थांबणार आहे. तर तो कुठल्या अंकावर थांबेल, तर ते आपल्याला इथे संभाव्यता, इथे काही इव्हेंट विचारलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पहिलं 8, त्यानंतर एन ओड नंबर्स म्हणजे विषम संख्या, अ नंबर ग्रेटर दॅन 2 2 पेक्षा मोठ्या संख्या, अ नंबर लेस दॅन 9 9 पेक्षा लहान संख्या, असे 4 प्रश्न आपल्याला इथे विचारलेले आहेत. तर आपल्याला इथे एकूण 8 संख्या दिलेल्या आहेत, म्हणून आपला जे काही सॅम्पल स्पेस आहे तो तयार होईल आपला 1 2 3 4 5 6 7 आणि 8, जशाच तसा NS बरोबर 8. आपला सॅम्पल स्पेस तयार झालेला आहे. नमुना अवकाश तयार झाल्याच्या नंतर आपल्याला जो काही पहिला प्रश्न आहे, मग आपण इव्हेंट ए घेऊ. मग इव्हेंट ए मध्ये आपल्याला काय दिले की 8. तर आपल्या यामध्ये 8 किती वेळेस आहेत, एकच वेळेस आहेत. मग आपल्याकडे NA बरोबर 1. आपली त्याची समोरच प्रोबॅबिलिटी PA बरोबर NA छेदामध्ये NS, म्हणजेच NA ची किंमत 1 आहे आणि NS ची किंमत 8 आहे. 1/8 आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर आपली प्रश्न दुसऱ्यासाठी इव्हेंट आपण बी घेऊ. इव्हेंट बी बरोबर दुसऱ्यामध्ये आपल्याला विचारले एन ओड नंबर, की यामधील विषम संख्या कोणत्या आहेत, 1 3 5 आणि 7, एकूण 4 मिळाल्या. मग NB बरोबर 4, त्याची प्रोबॅबिलिटी होईल आपली PB बरोबर NB छेदामध्ये NS म्हणजेच 4/8, 4 1 4 4 2 8. दुसरा प्रश्न आपला झालेला आहे. आता आपल्या यावर आधारित तिसरा प्रश्न, त्यासाठी इव्हेंट सी घेऊ आपण. तिसऱ्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की अ नंबर ग्रेटर
दॅन टू, की 2 पेक्षा मोठ्या जे काही अंक आहेत ते आपल्याला इथे घ्यायचे आहेत. मग 2 पेक्षा मोठे कोणते आहेत तर 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 2, 4, 6. NC बरोबर आले 6. अशाच पद्धतीने त्याची आपली प्रोबॅबिलिटी आपण काढून घेऊ. PC बरोबर NC छेदामध्ये NS बरोबर 6/8. 2 6 2 8. 3 छेदात किती आले 4 आलेले आहेत. आता आपला प्रश्न चौथा आहे, त्याला आपण इव्हेंट डी देऊ आणि त्याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला की अ नंबर लेस दॅन 9 पेक्षा लहान. 9 पेक्षा लहान आपले पूर्णच आहेत, मग सगळेच लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळेच झाले. मग आपलं ND बरोबर 8 आला. मग आपल्याला काय करायचं आहे की आता ND बरोबर 8 आलेले, आपण याची प्रोबॅबिलिटी आपल्याला घ्यायची आहे. मग इथेच घेऊ आपण समोरच की PD बरोबर ND छेदामध्ये NS म्हणजेच 8/8 म्हणजेच उत्तर 8/8 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज या व्हिडिओमध्ये आणि मागील व्हिडिओमध्ये प्रोबॅबिलिटी यावर आधारित परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. निश्चितच या दोन्ही व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप फायदा होणार आहे. यामधील तुम्हाला निश्चित प्रश्न परीक्षेमध्ये आलेले दिसतीलच. म्हणून आपण भाग 1 मधील जवळपास 5 धडे आतापर्यंत खूप महत्त्वाचे प्रश्नांचे कव्हर केलेले आहेत. आपल्या चॅनलला भेट देऊन तुम्ही इतर व्हिडिओ सर्च करून तेही पाहू शकतात, कारण त्यामध्ये आपण सविस्तरपणे सर्व माहिती दिलेली आहे. तर निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.